संक्रांती म्हटली तर तिळगुळ चिक्की ही अवश्य बनवली जाते. पण बऱ्याच वेळा पाक चुकतो, ते खूप जास्त कडक होतो किंवा खूप सैलसर राहून जातो आणि परिणामी चिक्की परफेक्ट बनत नाही. आज मी आपल्यासोबत बिना पाकाची अगदी लहानांपासून वयस्कर लोकांना सुद्धा आरामात खाता येईल इतकी मऊसूत अशी ही चिक्कीची रेसिपी शेअर करणार आहे. बनवायला खूप सोपे आहे, कोणतंही पाक बनवायची गरज पडणार नाही. अगदी नवशिक्या जरी असतील तरी सुद्धा ही रेसिपी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवून घ्याल. प्रमाण अचूक सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि या संक्रांतीला ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी येथे एक जाड तळाची कढई घेतलेली आहे आणि यामध्ये मोजून अर्धी वाटी इतपत मी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे प्रथिनांचा खूप छान सोर्स आहे, त्यामुळे शेंगदाणे इथं बऱ्याच घरांमध्ये घातले जातात. तुम्हाला जर शेंगदाण्याची ॲलर्जी वगैरे असेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाणे कम्प्लिटली स्किप करू शकतात. आता बऱ्याच वेळा आहे ना, चिक्की बनवताना ती खूप वेळा चुकते, म्हणून तुम्ही आधी ना एक मेजरिंग कप किंवा वाटीने सर्व जिन्नस इथे मोजून घ्या. तर इथं मी एक घरातली वाटी घेतलेली आहे, त्यानंच अर्धी वाटी हे शेंगदाणे मोजून घेतलेले आहे आणि बाकीचे जिन्नस सुद्धा त्यानेच मोजून घेतलेले आहे. तर इथे शेंगदाणे छान असे डाग तडकेपर्यंत परतून घेतलेले आहे. लगेचच याला काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण आहे ना, ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले त्याच वाटीने इथं 2 वाटी भरून मी इथं पांढरी तीळ घेतलेली आहे. ही गावठी तीळ आहे. हे तीळ आपल्या आरोग्यासाठी आणि चवीलाही खूप चविष्ट असते. पॉलिश तीळचा शक्यतो वापर इथे कमी करा, कारण की पॉलिश तीळ एवढी छान चवीला नसते. आता तीळ हे साईजला खूप छोटे असते, त्यामुळे ना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे आणि अगदी मंद फ्लेमवरती आपल्याला ही तीळ खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर जर तुम्ही ही तीळ भाजायला घेतली, बाहेरून कलर तर पकडेल पण आतून कच्ची राहून जाईल आणि परिणामी चिक्की खाताना खमंग लागणार नाही. म्हणून अगदी मंद फ्लेमवरती आपल्याला ही जी तीळ आहे छान अशी तडकेपर्यंत भाजून घ्यायची आहे. जास्त वेळ लागत नाही, अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये आपली तीळ व्यवस्थित भाजले जाते. क्वांटिटी जर जास्त असेल तर थोडा वेळ अजून जास्त लागू शकतो, पण इथे मला आहे ना कमीत कमी 7 ते 8 मिनिटे झालेली आहे. तीळ येथे छान खरपूस अशी भाजल्या गेलेली आहे, कारण की यामधून छान असा सुगंध सुद्धा यायला लागलाय आणि कलर सुद्धा बदललेला आहे. लगेचच आपण यांना काढून घेऊया. आता पुढची प्रोसेस करण्याआधी आपल्याला तीळ आणि शेंगदाणे छान असे थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे. आता आपल्याला एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे. आता ज्यामध्ये आपल्याला ही चिक्की सेट करायची आहे ते भांड किंवा ट्रे आपल्याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायची आहे. आता ही पूर्वतयारी आपल्याला पाक करण्याच्या आधीच करून घ्यायची आहे, सॉरी गूळ मेल्ट करण्याच्या आधीच करून घ्यायची आहे. कारण की जसा जसा गूळ गरम होत जातो ना तसा तसा तो कडक होत जातो, म्हणून ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे. यानंतर आपल्याला आहे ना शेंगदाणे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे. येथे शेंगदाणे मी जमेल तितके साल काढून घेतलेले आहे आणि चॉपरच्या मदतीने हे जमेल तितकं बारीक मी दळून घेतलेले आहे. म्हणजे हलकेसे ओबडधोबड आहे, खूप जास्त बारीक पावडर वगैरे केलेली नाही. तर काही अशा प्रकारे मी हे बारीक करून घेतलेलं आहे. याच पद्धतीने तीळ सुद्धा आपल्याला ओबडधोबड बारीक करून घ्यायची आहे. आपल्याला याची पावडर वगैरे बनवायची नाही. आता यामधून आहे ना मी अर्धा कप इतपत तीळ काढून घेतलेली आहे. ही आपण पुढे वापरूया आणि उरलेली जी तीळ आहे ना ही आपण ग्राइंडरच्या वापराने कमीत कमी ओबडधोबड तरी अशी बारीक करून घेऊया. महत्वाचं म्हणजे तीळ जर गरम असेल ना तर अजिबात दळायला घेऊ नका, नाही तर आहे ना याचं तेल सेपरेट होऊन जाईल आणि व्यवस्थित हे जमणार नाही. म्हणून थंड झाल्यानंतर आपल्याला ही तीळ बारीक करून घ्यायची आहे. काही अशा प्रकारे माझ्याकडे चॉपर होतं म्हणून मी चॉपर मध्ये केलंय. तुमच्याकडे जर मिक्सर असेल ना तर तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा हे ओबडधोबड बारीक करून घेऊ शकतात. चला तर मग ही पूर्वतयारी आपली कंप्लीट झाली आहे. लगेच फायनल प्रोसेस सुद्धा इथे आपण करून घेऊया. तर त्यासाठी इथं मी एक जाड तळाची कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये ज्या मापाने आपण तीळ आणि शेंगदाणे घेतले होते त्याच मापाने इथं मी मोजून 2.5 वाटी इतपत बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे. सोबतच अगदी 1 ते 2 टेबलस्पून इतपत मी पाणी घातलेलं आहे. आता हे पाणी घालायचं कारण काय, जर तुम्ही यापेक्षाही बारीक असा जर गूळ चॉप करून घेतला असेल ना तर गूळ व्यवस्थित मेल्ट होतो आणि एक्स्ट्राचं पाणी घालण्याची काही गरज पडणार नाही. पण इथे तुम्ही बघू शकतात मी अगदी जमेल तसं हे चॉप करून घेतलेलं आहे, त्यामुळे थोडेफार मोठे मोठे खडे यामध्ये गुळाचे तसेच आहे.
त्यामुळे यामध्ये मी अगदी 1 ते 2 चमचा इतपत पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं माहिती का, जर तुम्ही अगदी बारीक चिरलेला जर गूळ असेल ना, तर तो लवकर मेल्ट होतो आणि तुम्हाला मग एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज पडणार नाही. पण असं मोठे खडे असले ना, तर काय होतं माहिती का, जो बारीक चिरलेला गूळ असतो ना, तो लवकर कडक व्हायला लागतो आणि जो मोठे मोठे गुळाचे खडे आहेत ना, ते मेल्ट व्हायला वेळ घेतात. म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं तरी पाणी घालायचं आहे. आता येथे आपल्याला आहे ना गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाहीये. आपल्याला फक्त गूळ येथे मेल्ट करून घ्यायचा आहे. यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये गूळ येथे छान असा मेल्ट होऊन जातो आणि एकदा की गूळ असा छान असा मेल्ट झाला की यानंतर आपल्याला अगदी 1 उकळी घ्यायची आहे. खूप जास्त नाही, फक्त हलकेसे बबल्स यायला जर सुरुवात झाली तर लगेचच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. इथे तुम्ही बघू शकतात, याला हलकी हलकी बबल्स यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. बस इतकंच आपल्याला गूळ इथे मेल्ट करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण जे काही बारीक केलेली तीळ होती ती ऍड करूया, सोबतच शेंगदाणे ऍड करूया आणि जी अख्खी तीळ ठेवली होती ती सुद्धा या स्टेजवरती ऍड करूया. आता तुम्हाला जर अख्खी तीळ जर काढायची नसेल ना, तर तुम्ही पावडर सुद्धा करू शकतात. पण अशी दाताखाली तीळ येते ना, ती चवीला खूप छान लागते आणि खायलाही छान लागते. म्हणून थोडीशी अशी अख्खी तीळ मी काढून घेतलेली होती. आता तीळ घातल्यानंतर आपल्याला पटापट हात चालवायचे आहे आणि पटकन आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. इथं मिश्रण तुम्ही बघू शकता, छान असं एकजीव झालेलं आहे आणि हलकासा घट्टसर सुद्धा झालेला आहे. आता हे मिश्रण लगेचच आपल्याला ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे ना आपल्याला अगदी पटपट करायचं आहे, कारण की गूळ जर थंड झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित सेट करता येणार नाही. म्हणून आपल्याला जमेल तितके फटाफट हात चालवायचे आहे आणि ही वडी आपल्याला थापून घ्यायची आहे. वडी तिथं थापताना तुम्ही बघू शकता, गूळ थोडंसं गरम आहे म्हणून हे स्पॅच्युलाला सुद्धा चिटकत आहे. हलकसं जसं जसं हे थंड होत जातं ना, तसं तसं हे व्यवस्थित सेट होत जातं आणि आपले जे मिश्रण आहे ते स्पॅच्युलाला चिटकायला सुद्धा कमी होतं. या ठिकाणी तुम्ही वाटी किंवा पेल्याने सुद्धा हे असं पसरून घेऊ शकतात स्पॅच्युलाच्या ठिकाणी आणि बघू शकतात वडी मी छान अशी पसरवून घेतलेली आहे. मिश्रण छान असं पसरवून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी हे सेट सुद्धा झालेलं आहे. तुम्ही या मिश्रणापासून फक्त चिक्कीच नाही तर छान असे लाडू सुद्धा वळवू शकतात. पण आज आपण इथे चिक्की बनवत आहोत म्हणून ना आपल्याला हे प्रोसेस करून घ्यायची आहे. तर काय करायचं, ही चिक्की जी आहे हे जे मिश्रण आहे हलकसं कोमट झालं की यानंतर आपल्याला हे ना कट करून घ्यायचे आहे. कारण की थंड झाल्यानंतर हे ना हे आपल्याला व्यवस्थित शेपमध्ये कट करता येणार नाही. म्हणून हलकसं कोमट असताना याला आपण असं काप देऊन घेऊया. तुम्हाला हवा असेल त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकतात. साईजही तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक सुद्धा करू शकतात. आणि बघू शकतात, जशी जशी ही वडी सेट होत आहे ना, तशी तशी ही हलकीशी कडक होत चाललेली आहे. पण कोमट आहे त्यामुळे आपल्याला कट करता येत आहे. तर इथे मी ही वडी छान अशी कट करून घेतलेली आहे आणि ही वडी कमीत कमी 1 तासासाठी आपण अशीच सोडून देऊया. 1 तासानंतर आपण ही वडी चेक करूया, कम्प्लिटली गार झालेली आहे. आता इकडचे थोडे सेक्शन आहे ना मी काढून बघितले होते सेट झाली का नाही त्यासाठी, कारण की मला पेशन्स अजिबात होत नव्हतं. पण खरं सांगते ही वडी खूपच छान निघाली होती. मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते, अगदी इझिली निघतात. हलकसं याला ना आपल्याला परत एकदा ना काप देऊन घ्यायचे, जेणेकरून हे न तुटता व्यवस्थित निघल्या जाईल. बघू शकतात ही वडी किती सुबक अशी बनलेली आहे आणि इझिली निघत सुद्धा आहे. आपण तेलाने ग्रीस करून घेतलेलं होतं म्हणून याला काढायला सुद्धा आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यायची गरज पडत नाहीये. आणि खरंच सांगते ही जी वडी आहे ना इतकी सॉफ्ट बनते ना, खूपच जास्त. मी तुम्हाला पुढे तोडून सुद्धा दाखवते. ही वडी तुम्ही एकदा बनवून ठेवली ना, कमीत कमी 1 ते 2 महिने आरामात टिकते. प्रवासासाठी अगदी उत्तम आहे. आणि बघू शकता तयार आहे आपल्या मस्त चमचमीत खुसखुशीत अशा तिळगुळची चिक्की किंवा तिळगुळच्या वड्या. आता तुम्ही याला काय म्हणाल मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इथे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, खूपच छान खुसखुशीत झालेले आहे. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि या संक्रांतीला ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. आणि महत्त्वाचं म्हणजे वर्षातील पहिल्या सणाचा म्हणजेच मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूयात मंडळी.